ये बस ना. कसं आहे बाळा तू? काय झालं आजी? नाही काय झालेलं नाहीये. हे कसं आहे? बाळासाठी शिवलाय. छान आहे. मोनिकासाठी सुद्धा शिवणार होते, पण म्हटलं तुला तिला माहेरची ऊब द्यायची आहे, मग आपण कशाला कष्ट घ्या म्हणून सोडून दिलं. तुम्हाला इथे का बोलावलंस त्याचं उत्तर मला मिळालंय आजी. अरे पण मला पण मिळालं नाही ना उत्तर. आजी नाही मला सांग नक्की प्रॉब्लेम काय? काही नाही. मग मला एक सांग, माहेरी जायचा हट्ट तिने केला होता की तू? तिची इच्छा होती आणि तुझी परवानगी घेऊनच मी गेलो होतो ना. परवानगी घेऊन जाण्यासाठी मागितली होती, पण परत कधी आणू हे विचारायला नाही आलास बाळा. हो विक्रांत तू असा नाहीयेस आणि म्हणून मला जास्त आश्चर्य वाटतं. तुझ्यासारखा इतका चांगला मुलगा नात्यांच्या बाबतीत इतका बेजबाबदार कसा वागतो? आजी नाही 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 मला एक सांग, नक्की काय प्रॉब्लेम नाहीये? विक्रांत तुझ्याशी बोलते मी. नाही काही नाही, प्रॉब्लेम नाही. मला एक सांग, स्वेटर साठी मोनिकाला कधी आणणार आहेस? आणतो. मला मोनिकाला भेटावंच लागेल. मनू झाली झाली चिडचिड करून? आजीचा राग आलाय ना काय? सॉरी आजी. वेडाबाई ग माझी. मी चिडायला नको होतं तुझ्यावर. मला कळतंय की तुला आणि आजोबांना सलील पंडित आवडलाय, तो चांगलाही असेल, पण माझ्यासाठी हे सगळं खूप नवं आहे. लग्न हे कुणाहीसाठी नवच असतं बाळा. पण मी अजून तयार नाहीये आणि तू सगळ्यांना सांगत सुटले की सगळं ठरलंय म्हणून. अगं पण आज ना उद्या ते ठरणारच आहे ना. मग उद्याचे सोहळे आज का? अगं मी अजून त्याच्याशी बोलले सुद्धा नाहीये. मग बोल. कसं सांगू तुला आता? मला आत्ता नाही बोलायचं. अगं पण का? माहित नाही. तुला भीती नाही वाटत? कसली भीती? एखादी गोष्ट ठरवली ना की मग मी घाबरत नाही, कारण भीती वगैरे सगळं बाजूला ठेवून मी ती गोष्ट ठरवलेली असते. मी येऊ बरोबर? का? माहित नाही, यावंसं वाटतंय. आय मीन या अशा अवस्थेत तू मी जाऊ शकते आणि मी एकटीच जाणार आहे. आणि घरी काय सांगणार? त्यांना काहीच माहित नाहीये. मी मगाशी म्हणलं ना मानसी, आता पुढे काय होणार आहे यापेक्षा आता पुढे काय करायचंय हे ठरवूनच मी पाऊल पुढे टाकते. सो कोर्टात कसं जायचं, काय करायचं हे मी ठरवेन. इज दॅट ओके? गुड नाईट. गुड नाईट.
स्वतःहून का विचारते? आश्चर्य आहे. बघता बघता आमच्या मोनिकाचं बाळणपण जवळ आलंय. सुरुवातीला तिची तब्येत खूप नाजूक होती. तिला खूप जपत जपत इथपर्यंत आणलंय. आता ह्याच्या पुढचं सगळं व्यवस्थित होऊ दे रे बाबा. सगळं छान होऊ दे. निर्मला वंसन नंतर या घरात मुलगी झालेली नाही. आम्ही सगळे एका गोंडस मुलीची वाट बघतोय. तेच दान मोनिकाच्या पदरात टाका. विक्रांतसारखी तल्लख आणि मोनिकासारखी सुंदर मुलगी होऊ दे रे बाबा. अलका, आले आले. माझ्या विक्रांतचं आयुष्य नेहमी हसरं खेळतं राहू दे. नेहमी फुलत राहू दे. हो, मी रिपोर्ट सेंड केलेत. तुम्ही डॉक्टर विकास आहेत ना, त्यांना भेटून घ्या. ओके ओके. सारिका, रूम नंबर 10च्या पेशंटला लगेच ICU मध्ये आलो. ओके. म्हणजे आता सगळं ओके आहे, तरी सुद्धा ऑब्झर्वेशन खाली ठेवा. ओके सर, शुअर. आणि माझ्या अपॉइंटमेंट्स कोणत्या आहेत? तर अजून 2 अपॉइंटमेंट्स आहेत. ठीक आहे, पाठवा. सर, आत्ताच 2 सर्जरीज झाल्यात. मला वाटतं तुम्ही जरा आराम करावात. बरोबर बोलते ती. राईट ग. तुझ्या ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत त्या मी हँडल करेन. ओके, यू कॅन प्रोसीड. पण आत्ता माझ्याकडे वेळ आहे. मला 10ला निघायचंय. कुठे? ओ सॉरी, तुला सांगायचं राहून गेलं. आम्हाला दोघांना 11 वाजता कोर्टात बोलवलंय. अरे वा, म्हणजे आता मारामारी सुरू तर? नाही, असं काही नाही, कारण म्युच्युअल डिवोर्ससाठी तिने सही केली आहे. सो सगळं काही शांततेत होईल अशी माझी अपेक्षा आहे. असं झालं तर नथिंग लाईक इट. आत्या, नाही, ऑल द बेस्ट. हा डिवोर्स होतोय हाच आनंद आहे मला. आणि मला वाटतं आजच सगळं व्हायला हरकत नाही. कारण तसं झालं ना तर माझ्या डोक्यात एक प्लान आहे. प्लॅन? नाही नाही, काही नाही. किती वाजता भेटायला जाणार आहेस त्यांना? कोणाला? कुणाला म्हणजे? सलील पंडितांना. अरे हो, मी सांगायला विसरले. सांगायला विसरलीस का? लक्षात होतं म्हणून माझ्या बरोबर यायचं होतं. पण तू कुठे निघालीस? ऍक्च्युली मी सुद्धा सांगायला विसरले. आज मला चेकअपला जायचंय. हो का? मग मी येते तुझ्या बरोबर. नको, मी जाईन. अगं पण आज तुला सलील पंडितांनी भेटायला बोलवलंय ना? मला प्रश्न असा पडलाय की आज जे मी केलं होतं ते कर्तव्य म्हणून केलं होतं की पळवाट म्हणून? दोन्ही नाही, ते प्रेम होतं, माणुसकीवरचं. मग तू जे केलंस ते काय होतं? माहित नाही. प्रेमातली माणुसकी.